आता पाहूया आताच्या घडीच्या टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। विदर्भासाठी राज्य सरकारची मोठी भेट। विदर्भातील महत्त्वाकांक्षी वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाला मान्यता। जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा ऐतिहासिक निर्णय। 388.28 किलोमीटर लांबीचा कालवा विदर्भातील एकूण 8 जिल्ह्यातील 38 तालुक्यातून जाणार। एसटीच्या डिझेल खरेदीची निविदा प्रक्रिया इतर राज्यांसाठी खुली। कमी दराने इंधन पुरवठा करणाऱ्या राज्यांकडून इंधन खरेदी करणार। गुजराती कंपन्या वॅटच्या कमी भारामुळे कमी दराने इंधन पुरवठा करू शकतात। सोलापुरात मोहोळमध्ये विनापरवाना छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारल्याचं प्रकरण। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या तक्रारीवरून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल। महामार्गाच्या राखीव जागेत छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलाय। बीडच्या नेकनूरमध्ये शिवप्रेमींनी रात्री शिवरायांच्या अश्वारूढ पुतळा उभारला। पुतळा उभारण्याबाबत परवानगी आहे का माहिती अद्याप अस्पष्ट। नेकनूरच्या मिरची बाजारमध्ये शिवरायांचा पुतळा उभारण्याची मागणी होती। माकप किसान सभा आणि सिटूकडून पुन्हा लॉंग मार्चची हाक। आदिवासी शेतकरी आणि कामगारांच्या प्रलंबित प्रश्नासाठी हा लॉंग मार्चचं नियोजन। नागपूर महानगरपालिकेच्या रेकॉर्ड रूममधून 172 वर्क ऑर्डर गायब। मनपाच्या सर्व सार्वजनिक बांधकाम विभागाशी निगडीत वर्क ऑर्डर गायब झाल्याची गंभीर बाब उघड। या प्रकरणी माहिती आयोगाकडून 2 माजी कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश। छत्रपती संभाजीनगरांना 3 योजनांमधून मिळणाऱ्या कमी एमएलडीच्या पाण्यावरच तहान भागवावी लागणार। 200 एमएलडी पाण्याच्या जॅकवेलसह मुख्य जलवाहिनीच्या कामामध्ये अनेक त्रुटींची पूर्तता करण्यातच 2 ते 3 महिन्यांचा कालावधी जाणार। शरद पवारांना उद्या रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाण्याची शक्यता। शरद पवार यांच्या सगळ्या तपासण्या नॉर्मल। प्रकृती सुधारणा असल्याची माहिती। डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार द्रव पदार्थ हलका आहार घेण्यास सुरुवात। परभणी जिल्ह्याच्या पालक सचिवपदी तुकाराम मुंडे यांची नियुक्ती। तुकाराम मुंडे सध्या दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव। तुकाराम मुंडेंच्या नियुक्तीमुळे सामान्य नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण। आता पाहूया मुंबई आणि उपनगरातल्या टॉप 9 बातम्या। मुंबईत हवेची गुणवत्ता पुन्हा एकदा धोक्याच्या उंबरठ्यावर। मुंबईतील दादर परिसरातील AQI 150च्या वर। पहाटेपासून दादर चौपाटी परिसरात धूळ आणि धुरक्याची चादर। नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर। विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत विधान भवन परिसरातील पेयन पार्कला तात्पुरती स्थगिती। अधिवेशनासाठी मान्यवरांच्या वाहनांना जागा अपुरी पडत असल्याने निर्णय। बेस्टकडून रजिस्टर रजनी पटेल मार्ग विधान भवन गेटचा बसचा थांबाही तात्पुरता रद्द। मुंबई विमानतळावर प्रवाशांना आणि त्यांच्या नातेवाईकांना 20 रुपयात समोसा खायला मिळणार। उडान यात्री सेवेअंतर्गत प्रवाशांना सुलभ दरात खानपान सेवा मिळणार आहे। विमानतळावर एक दुकान सुरू। सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने महाराष्ट्र पॅलेक्टिव्ह केअर उपक्रमाचा शुभारंभ। वृद्ध, गंभीर आजार आणि असहाय्यक रुग्णांना घरपोच सेवा देण्यात येणार। राज्यातील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी योजना प्रभावीपणे राबवण्याचं आवाहन। बेस्ट समिती अध्यक्षपदी पहिल्यांदा महिला। महापौर रितू तावडे यांच्याकडून शिवसेनेच्या तृष्णा विश्वासराव यांची 2026-27 या वर्षाकरता बिनविरोध निवड। डोंबिवलीतील 65 अनधिकृत इमारतींवरून श्रेयवाद पेटला। क्लस्टर विरुद्ध अधिकृतता मुद्द्यावर भाजप शिंदेची शिवसेना आमने-सामने। इमारतीसाठी क्लस्टर योजना निवडण्याचा एकनाथ शिंदे यांचा आदेश तर क्लस्टर नको, इमारत अधिकृत करण्याची भाजपची मागणी। डोंबिवलीत भीषण पाणी टंचाई। आयरेगाव टावरी पाड्यात नागरिकांचे हाल। केडीएमसी पालिकेच्या स्मार्ट सिटी दाव्यावर प्रश्नचिन्ह। महिला, ज्येष्ठ नागरिकांची पाण्यासाठी दररोज धावपळ। कल्याणमधील रिंगरोड प्रकल्पाला शेतकऱ्यांचा ब्रेक। आधी मोबदला द्या मगच रिंगरोड करा। शेतकऱ्यांचा एल्गार। कचोरे, खंबाळपाडा या परिसरातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध।